रायगड जिल्ह्यातील 10 नगरपरिषद निवडणुका ज्या आहेत त्या नुकत्याच जारी झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाची समजली जाणारी खोपोली नगरपरिषदेचा देखील समावेश आहे. खोपोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षामार्फत कुलदीप शेंडे जे आहेत ते रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि थेट आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, एकंदरीत काय सांगाल? नमस्कार. एकंदरीत जी सार्वत्रिक निवडणूक 2025 जी चालू झालेली आहे आणि मी थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे. तर खोपोली नगर परिषदेच्या बऱ्याचशा अडचणी आहेत. 4 वर्ष 3 वर्ष प्रशासकीय राज्य असल्यामुळे एकटा प्रशासक पूर्ण जनतेसाठी पूर्ण काम करू शकत नाही. त्यामुळे बऱ्याचशा लोकांच्या अपेक्षा आता वाढलेल्या आहेत. परंतु आमदार साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि महायुतीच्या सरकारच्या मार्फत आम्ही एक नवीन योजना, बऱ्याचशा योजना, चांगल्या प्रकारचं सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट, खोपोलीचं एक प्लॅनिंग खोपोलीच्या जनतेसमोर ठेवणार आहोत. सर, एकंदरीत जर पाहिलं तर आपली महायुती आहे आणि महायुतीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी देखील आहे. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेच इथे तुमच्यासमोर एक प्रतिस्पर्धी उमेदवार जो आहे तो उभा केलेला आहे. म्हणजे महायुतीमध्ये कुठेतरी बिघाडी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते का? आणि विशेषतः खोपोलीमध्ये? कसं आहे साहेब, ही कार्यकर्त्यांची इलेक्शन आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला, पक्षातल्या कार्यकर्त्याला वाटत असतं की आपल्याला उमेदवारी मिळावी, आपल्याला कुठेतरी स्टँड मिळावं. त्यामुळे त्यांची अशी भूमिका असू शकते की त्यांच्याकडे उमेदवाराला, त्यांच्या पक्षाला त्यांची ताकद व्यवस्थित वाटत असेल, आमच्या पक्षाला आमची ताकद युतीला व्यवस्थित वाटत असेल. त्यामुळे कदाचित त्यांनी उमेदवार दिला असेल तिथे. ही जी निवडणूक आहे, म्हणजे अगोदरच्या आपल्या निवडणुका आणि ही नगरपरिषदेची निवडणूक, ही थोडीशी कुठेतरी स्पर्धात्मक आहे किंवा कोणाच्या तरी प्रतिष्ठेची आहे असं वाटतंय का आपल्याला? नाही, ही इलेक्शन मी प्रतिष्ठेची किंवा याची मानत नाहीये. मी ही इलेक्शन खोपोलीच्या डेव्हलपमेंटच्या संदर्भात खूप महत्त्वाची आहे अशी मी मानतो. कारण की खोपोलीमध्ये आमदार साहेबांच्या मार्फत जो काही निधी आलेला आहे आणि भविष्यात जो काही निधी पूर्णपणे आम्हाला इम्प्लिमेंट करायचा आहे, त्यामुळे 5 वर्ष ही खोपोलीच्या विकासाची असणार आहेत, मला ठामपणे विश्वास वाटतो. आपण म्हणताय की विकासात्मक निधी आलेला आहे, मात्र खोपोली शहरामध्ये साधी पार्किंगची देखील व्यवस्था नाहीये. बस स्थानक देखील ते नादुरुस्त अवस्थेमध्ये आहे किंवा बस स्थानक देखील आपण बघितलं ती कोलमडलेली आहे पूर्णपणे ती व्यवस्था. याकडे आपण कसं पाहता? साहेब, तुम्ही एकदम खूप चांगला मुद्दा घेतलेला आहे, की आपण जेव्हा जात असतो तिथलं बसस्थानकाची व्यवस्था ठीक नाहीये. तिथं आमची जी काय प्रवासी असतात ते सुद्धा उन्हात उभे असतात. अशा बऱ्याचशा हे आहेत. आमचे जे रेग्युलर जॉबसाठी जातात त्यांना मुंबईला जाणाऱ्या ज्या काही रेल्वेच्या फेऱ्या आहेत त्या सुद्धा खूप कमी आहेत. तर आम्ही त्या दिवशी खासदार साहेबांशी सुद्धा चर्चा झालेली आहे. त्या संदर्भात सुद्धा बरेचसे आता इलेक्शन झाल्यानंतर आम्ही टप्प्याटप्प्याने आमच्या जे हे आहेत, मतदार आहेत, त्यांची जे काय त्यांना रोज निगडीत लागणाऱ्या प्रॉब्लेमला आम्ही हात घालणार आहोत. आपल्या घरामध्ये अनेक वर्ष सत्ता होती, नगराध्यक्ष पद देखील होतं. ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये ही सत्ता होती, त्यावेळेस तुम्ही असं एखादं केलेलं ठोस काम सांगा. साहेब, कसं आहे की माझे वडील 3 वेळा नगराध्यक्ष झालेले आहेत. तर 3 वेळा नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी जे काही ह्याच्यात काम केलेलं आहे, की अश्वारूढ पुतळा जो तुम्हाला दिसतोय शिवाजी महाराजांचा, त्यानंतर आंबेडकर साहेबांचा पुतळा जो दिसतोय आंबेडकर यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, त्यानंतर जी काही मर्क्युलर लाईट दिसते, त्यामुळे तिथं झालेली की गार्डन किंवा त्या वेळेला माझ्या वडिलांनी लावलेली लोकांना काम, जी दिलेली कामं, त्यातून मी आता जो प्रचारात फिरतोय त्यातून लक्षात येतं की त्याला खूप मोठा फायदा होत आहे. तुमचं विजन काय आहे? जर आपण नगराध्यक्ष झालात, तर महत्त्वपूर्ण असं कुठलं काम जे आहे ते खोपोलीवासियांसाठी आपण करणार आहात? सर्वात महत्त्वाचं, मी आता जो प्रचारात फिरतोय किंवा 3-4 वर्ष लोकांमध्ये जातोय त्यातून समजतंय की खोपोलीच्या जनतेला प्रामुख्याने अद्ययावत दवाखाना पाहिजे. पण अद्ययावत दवाखान्याबरोबर तिथं खूप सुखसुविधा सुद्धा चांगल्या प्रकारच्या पाहिजेत. नाहीतर आणि ते मेंटेन कंटिन्यू 6 महिने, पुढच्या 5-10 वर्षासाठी होणं गरजेचं आहे. त्यासाठी माझी प्रामुख्याने मागणी आमदार साहेबांकडे आम्ही ऑलरेडी केलेली आहे आणि त्याची मागणी आम्ही शासनासुद्धा करणार आहोत शासनाकडे, की आम्हाला उपजिल्हा रुग्णालय, आमचं जे काय आता नवीन इमारत झालेली आहे, तर ते उपजिल्हा रुग्णालय म्हणून तुम्ही घोषित करा आणि त्यात तिथे नवीन टेक्नॉलॉजीचे सर्व यंत्रणा, डॉक्टर्स, स्पेशलिस्ट डॉक्टर्स लावावे, अशी आम्ही पूर्णपणे आता काल उदयजी सामंत आलेले त्यांच्याकडे सुद्धा मागणी केलेली आहे. आम्ही साहेबांकडे, एकनाथजी शिंदे साहेबांकडे एक सांगून आमच्याकडे मेट्रो जेवढं फास्ट करता येईल ह्या 5-10 वर्षात पूर्णपणे, तर त्यामुळे आमच्या खोपोलीची फास्ट डेव्हलपमेंट होईल. माझ्याकडे युवकांबाबतीत फुटबॉलचे स्टेडियम आहे, आमच्याकडे क्रिकेट स्टेडियम आहे, पण फुटबॉल अद्ययावत स्टेडियम नाही आहेत. खोपोली खूप मोठ्या विभागात व्यापलेली आहे. 2-3 ठिकाणी स्टेडियमची गरज आहे. रस्ते खराब आहेत, पाण्याचं, आणि मी आता जी काही पाण्याची आणि आमची जी काही आता थांबलेली भुयारी गटार योजना आहे ती सुद्धा अद्ययावत करून तिला 50 वर्षाचं प्लॅनिंग ठेवावं लागेल. पाण्याची योजना मी उपनगराध्यक्ष असताना सुद्धा आमच्या बॉडीनी नवीन पाणी योजना केलेली आहे, पण ती आता परत तिला नवीन योजना
करण्याची गरज आहे. आमच्याकडे पाताळगंगा नदी चांगली गेलेली आहे, तर नदी संवर्धन योजनेतून लोकांना चांगल्या प्रकारचं एक थीम पार्क देण्याचं आम्ही योजत आहे. धन्यवाद सर. हे होते आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे खोपोलीचे उमेदवार कुलदीप शेंडे. राज वैशंपायन, ट्यून इन मराठी, खोपोली, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.